ॲडव्होकेट राघव, यू मे प्रोसीड. तुम्ही तुमचं नाव सांगाल? मनीषा. मनीषा, या माणसाला तुम्ही ओळखता? मनीषा, कोर्टाला सांगा या माणसाचा आणि तुमचा संबंध काय? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे वकील मित्र यांनी कोर्टाला इन्फॉर्म न करता या साक्षीदाराला इथे बोलावले. ते कोर्टाचा महत्वाचा वेळ वाया घालवत आहे. माय लॉर्ड, मला कोर्टाचा आणि माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. ज्या व्यक्तीला मी इथे बोलावलेलं आहे त्या व्यक्तीचा या केसशी संबंध आहे. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. ॲडव्होकेट राघव, यू मे प्रोसीड. मनीषा, प्लीज कोर्टाला सांगा तुमचा आणि ह्या माणसाचा काय संबंध आहे. मनीषा मॅम, सगळेजण तुमच्या उत्तराची वाट बघत आहेत. तुम्ही या माणसाला ओळखता का? हो, आमचं लग्न झालं होतं. मनीषा मॅम, तुमचं लग्न झाल्यानंतर हा माणूस तुम्हाला त्रास देत होता? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे वकील मित्र साक्षीदाराला आधीच माहिती पुरवत आहे. ॲडव्होकेट राघव, साक्षीदाराला असे प्रश्न विचारा ज्याची उत्तरं त्याच देतील. तुम्ही ती देऊ नका. सॉरी माय लॉर्ड. थँक्यू मॅम. मनीषा मॅम, कोर्टाला सांगा या माणसाशी तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा संसार कसा सुरू होता? प्लीज मनीषा मॅम, आम्हाला सांगा तुमचा संसार कसा सुरू होता? आमचा संसार एवढा काही सुखाचा नव्हता. हे मला त्रास द्यायचे असं सगळ्यांना वाटतं, पण असं काहीच नव्हतं. आमचा संसार अगदी व्यवस्थित होता. काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट मला डिवोर्स हवा होता. तो यांनी लगेच दिला. काहीच प्रॉब्लेम नाही केला. काही त्रासही दिला नाही. मला तुम्ही तुमच्या बहिणीसाठी साक्ष द्यायला इथे बोलवलंय, अगदीच मान्य आहे. पण मला यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये. सॉरी, तुमच्या सगळ्यांचा वेळ वाया घालवलाय. हे बघा मनीषा मॅम,
तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. हे बघा, जे काही सत्य आहे ना तेवढंच कोर्टाला सांगू. मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगितलं मी. मला जाऊ द्या. मी जाते ना. मला जाऊ द्या. हे बघा, थांबा प्लीज. मनीषा मॅम, घाबरू नका. इथे तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये, कोणी काही करणार नाहीये. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मला वाटतं साक्षीदाराला जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंय. पण माझ्या वकील मित्रांना त्यांच्याकडून जे वधवून घ्यायचं होतं ते वधवलं जात नाहीये, त्यामुळे आता ते त्यांच्यावर प्रेशर टाकतात. मिस मनीषा, तुम्हाला या व्यतिरिक्त काही सांगायचंय? नाही, काहीच नाही. मला जाऊ द्या प्लीज. मनीषा, मी आहे. अहो, कुठे घाबरू नका, मी आहे. काय मनीषा ताई, काय झालं? आज खरं का नाही सांगितलं तुम्ही? कशाला निघून आलात बरं? माझी खरंच हिंमत नाहीये. तो बसलाय समोर, त्याच्या समोर बोलण्याची माझी हिंमत नाहीये. त्याचा चेहरा खूप दिवसांनी बघितला पण नव्हता. तुम्हाला माहिती आहे का, 8 दिवस मारलं होतं तरी मला खूप, आणि खोलीत कोंडून ठेवलं होतं. माझ्या घरच्यांना माझ्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हतं ना. तिथे बघायला आले मला, तेव्हा त्यांनी वाचवलं मला. नाहीतर माझा जीव गेला असता. मी खूप लांब निघून गेले, खूप ना. मी नाही आले डिवोर्स वगैरे जे काही आहे ना ते माझ्या घरच्यांनी केलं सगळं. मी नव्हते. मग तो माणूस किती वाईट आहे तुम्हाला खरंच नाही माहिती. मला खूप त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय. मला इथून निघायला पाहिजे. अहो मनीषा ताई, थांबा. तुम्ही आधी शांत व्हा बरं. काही होणार नाही तुम्हाला. तो अतुल काही करणार नाही तुम्हाला. आम्ही आहोत तुमच्या सोबत, सगळेजण आहोत तुमच्या सोबत. तुम्ही इथे आहात माझ्या सोबत, पण तुम्हाला तुमचं घर आहे, संसार आहे. या सगळ्या केसचा निकाल लागल्यावर तुमचं सगळं सुरळीत होऊन जाईल. त्यानंतर माझं काय? त्याला तर आता कळलं की मी या शहरात राहते. तो मला कुठूनही शोधून काढेल आणि मला पुन्हा त्रास देईल. मला नकोय तो त्रास. पण मनीषा ताई, तुम्ही आता आज साक्ष दिली ना, शिक्षा होईल त्यांना. साक्ष नाही दिले तर तो सुटेल. मग आयुष्यभर अशी भीती वाटत राहील तुम्हाला त्याची. आज जाऊन साक्ष देऊ आपण. मी दूर निघून जाईन, अजून कुठेतरी लांब निघून जाईन. मी नाही राहणार इथे. मला माफ करा, मी तुमची मदत नाही करू शकत.
त्याला जर कळलं ना, मला माहिती माझी साक्ष तुमच्या वर्षासाठी खूप महत्वाची आहे. पण मला माफ करा, मी तुमची मदत नाही करू शकत. तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग शोधा ना. माझी खात्री आहे की तुम्ही आणि तुमचे मिस्टर मिळून तिला नक्की न्याय मिळवून द्याल. आणि द्याच तिला न्याय मिळवून. तुला आहे ना, शिक्षाही झालीच पाहिजे शिक्षा त्याला. पण मी आता तुमची काहीच मदत नाही करू शकत, काहीच मदत नाही करू शकत. सॉरी. मनीषाताई, शांत व्हा. तुम्ही नका काळजी करू, आम्ही करू काहीतरी. मी आता हे शहर सोडून दूर निघून जाईन, कारण तो मला कुठूनही शोधून काढेल आणि मला पुन्हा त्रास देईल. मला नाही सहन होणार ते. कुठे जाणार पण तुम्ही एकट्या? नाही माहित मला. पण एक सांगू, तुम्ही मला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करू नका. काळजी घ्या. माय लॉर्ड, मिस मनीषा यांनी आता माझे अशील अतुल यांच्याबद्दल काय स्टेटमेंट दिलं हे तुम्ही ऐकलंच आहे. अतुल यांनी त्यांना कुठलाही त्रास दिला नव्हता. उलट त्यांना डिवोर्स हवा होता. त्यांनी अतुल यांना सांगितलं, त्यांनी ते समजून घेतलं आणि कोणताही त्रास न देता त्यांना डिवोर्स दिला. यावरूनच माझे अशील अतुल यांचा जोडीदार म्हणून समजूतदारपणा तुमच्या लक्षात आला असेल. माय लॉर्ड, मनीषा ह्या पूर्णतः घाबरलेल्या होत्या आणि म्हणून त्या अशाच निघून गेल्यात. त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन खरं बोलून निघून गेल्यात. माय लॉर्ड, त्या पूर्णतः प्रेशरमध्ये येऊन बोलत होत्या. या माणसाने त्यांना इतका त्रास दिलेला आहे, त्यामुळे या माणसाबद्दल बोलताना त्यांना अजूनही खूप भीती वाटत होती आणि म्हणून त्या अशाच निघून गेलेल्या आहेत. त्यांना जर खरंच भीती वाटत असती ना, तर त्या साक्ष द्यायला इथे आल्याच नसत्या. त्या खरं बोलल्या ह्याचा त्रास होतोय तुम्हाला, आणि तुम्ही खोटं बोलायला त्यांना सांगितलं हे त्यांना जमलं नाही. त्या इथे आल्यानंतर त्यांना वाटलं की आपण खोटं बोलल्यामुळे एका चांगल्या माणसाचं आयुष्य बर्बाद होणार असेल, म्हणून त्या खरं बोलल्या. माय लॉर्ड, ऍडव्होकेट विराज पूर्णतः खोटे आरोप करत आहेत. खोटेपणा तर तुम्ही चालवलाय. ऑर्डर ऑर्डर. हे बघा, दोघही शांतपणे बोला. उगाचच आवाज चढवून बोलू नका. सॉरी माय लॉर्ड. ऍडव्होकेट विराज, प्रोसीड. माय लॉर्ड, साक्षीदार कोर्टात बोलू शकत नाही हे आपण समजू शकतो. म्हणजे कोर्टाचं प्रेशर सगळ्यांवर येतं. कदाचित त्यांच्या जागी मी असतो तर माझ्यावरही ते प्रेशर आलं असतं. पण साक्षीदाराला कोर्टात बोलवून खोटी साक्ष द्यायला लावणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. माझे अशील अतुल यांच्या एक्स वाईफ मिस मनीषा यांना इथे या सगळ्यात इन्व्हॉल्व करून त्यांना खोटी साक्ष द्यायला लावणं हा एक गंभीर गुन्हा आहे मॅडम. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. माझे मित्र ॲडव्होकेट राघव यांनी कोर्टाला फसवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे मला वाटतं त्यांच्याबद्दल स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाणं गरजेचं आहे. तशी ऍक्शन घेतली गेली नाही तर ते या ना त्या पद्धतीने असाच कोर्टाचा वेळ वाया घालवत राहतील. मला वाटतं त्यांना वेळ पुरत नाहीये केस स्टडी करण्यासाठी, त्यामुळे ते या ना त्या प्रकारे कोर्टाचा वेळ वाया घालवतात. ऍडव्होकेट राघव, येस माय लॉर्ड.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते. या कोर्टात माझ्यासमोर ज्या काही केसेस येतात त्या लवकरात लवकर सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तसं माझं रेकॉर्डही आहे. म्हणूनच ते मी कोणालाही मोडू देणार नाही, अगदी कोणालाही. यापुढे तुम्ही जर कोर्टाचा वेळ असा वाया घालवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची केस मला डिसमिस करावी लागेल आणि ती पुन्हा तुम्हाला उभी करता येणार नाही. कोर्टापुढे कुठलाही साक्षीदार आणताना त्याची आधी खात्री करून घ्या, म्हणजे तुमच्याच केससाठी ते फायद्याचं होईल. एनिवे, तुम्हाला मी 2 दिवसाचा वेळ वाढवून देते. या 2 दिवसात तुम्ही जर काही ठोस साक्षी पुरावे सादर केले नाहीत या कोर्टापुढे तर मला निर्णय द्यावा लागेल. सॉरी माय लॉर्ड. द कोर्ट इज ॲडजर्न. साहेब मस्त झाला आज. आपण आता ऑलमोस्ट केस जिंकलीच ना. मनीषाबद्दल का नाही सांगितलं मला? विराज, सुनील घेऊन जा ना. मी कोणताही आगाऊपणा करायचा नाही. हा? जा. आनंदी, मनीषा कुठे आहे? गेल्या त्या. किती विक्षिप्त माणूस आहे का हा. याला बघूनच भीती वाटते. ती मनीषा सुद्धा याला घाबरूनच काही बोलू शकली नसेल. आनंदी, आता काय करायचं ग? मनीषा तर निघून गेली. बघा, ह्याची शिक्षा आत्ताच मिळाली त्यांना. ह्याची पण शिक्षा मिळेल लवकरच. तुम्ही काळजी नका करू. विराज, तू खूप मोठी चूक करतोयस. मी ही केस जिंकणार अशी भीती वाटते का तुला? हे बघ विराज, कॉलेजमध्ये असताना आपल्यामध्ये स्पर्धा असायची. मला चांगलं आठवत आहे. तुझ्याकडे खूप पैसा होता, तुझ्याकडे तुझ्या वडिलांचं नाव होतं. पण कॉलेजमध्ये पहिला यायचो मी, या गोष्टीचा तुला त्रास व्हायचा. तू त्रास तू दाखवायचा नाहीस. रमाने तुला नाकारून माझी निवड केली, या गोष्टीचा तुला त्रास होऊ लागला. पण आता या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्या बहिणीच्या केसवर काढणार असेल तर तुझ्या बाबांची दिलेली शिकवण तू विसरत चाललायस. काय ना राघव, कुठलाही वकील हा केस ही जिंकण्यासाठी, आणि मीही ही केस जिंकण्यासाठीच घेतली ॲट एनी कॉस्ट. आणि तुझ्या समोर केस जिंकायची मजा काहीतरी वेगळीच आहे ना. एक लक्षात घे, तू जर का ही केस खरंच जिंकलास तर तू अशा माणसाला रिप्रेझेंट करतोयस की जो माणूस बायकांना आपल्या हातचं खेळणं समजत आलेला आहे, त्यांच्यावर अत्याचार करणं त्याला मजा येते त्यात. लक्षात येते का? ही सहल आयुष्यभर तुझ्या मनात राहील विराज. आणि मी तुला चांगलं ओळखतो, तू वाईट माणूस नाहीयेस. पण मला हे कळत नाही की ही केस तू का घेतलीयस. तू इतका नामी वकील आहेस पण तरी सुद्धा ही केस तू घेतलीयस. तुला मला हरवायचंय. मला हरवून तुला काय मिळणार आहे मला खरंच काही कळत नाहीये. आणि खरंच जर का तू जिंकलास ना तर एका अशा माणसाला तू समाजात मोकाट फिरू देणार आहेस जो माणूस पुन्हा कुठल्या तरी स्त्रीला तो आपली शिकार करेल, तिच्यावर अत्याचार तो करत राहील, पुन्हा तो कोणाचं तरी एक कुटुंब उद्ध्वस्त करेल. हे तुला चालणार नाही. हे बघ, खरंच जर का असं घडलं तर मित्रा
माणूस म्हणून तू हरणार आहेस.